श्री स्वामी समर्थ. मीन राशी 11 ते 17 मे साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. या आठवड्यात तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होण्याची चिन्हे दिसतील का? करिअरमध्ये अपेक्षित यश मिळेल का? आर्थिक स्थिती सुधारेल की खर्चामुळे चिंता वाढेल? प्रेम आणि नातेसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल का? या आठवड्यात नशिबाची साथ तुमच्या बाजूने राहील का? मनात दडलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याचे संकेत मिळतील का? करिअर आणि पैशांच्या बाबतीत दिलासा मिळेल का? प्रेम, कुटुंब आणि नात्यांमध्ये पुन्हा आनंदाचे क्षण अनुभवायला मिळतील का? आणि सर्वात महत्त्वाचं, तुमच्या मनाला शोधत असलेली शांतता अखेर मिळेल का? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ मीन राशीचे साप्ताहिक राशी भविष्य. आपल्याला जर हे राशी भविष्य आवडले तर आपल्या मित्रांसोबत नक्की शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. मीन राशीसाठी हा आठवडा भावनांचा, अंतर्मनाच्या आवाजाचा आणि नवीन आशांचा ठरणार आहे. या काळात तुम्ही स्वतःच्या भावना अधिक खोलवर समजून घ्याल. काही जुन्या गोष्टींना पूर्णविराम देऊन नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा मिळू शकते. ग्रहस्थिती तुमच्या कल्पनाशक्तीला अधिक बळ देईल. तुम्ही घेतलेले काही निर्णय सुरुवातीला कठीण वाटतील, पण पुढे जाऊन तेच फायदेशीर ठरतील. या आठवड्यात तुमची संवेदनशीलता वाढेल, त्यामुळे इतरांच्या भावना देखील सहज समजतील. काही वेळा मन थोडं अस्वस्थ होऊ शकतं, पण सकारात्मक विचार आणि योग्य लोकांची साथ तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल. एकूणच हा आठवडा तुम्हाला शिकवेल. मनाने शांत राहिलात तर प्रत्येक संकटातून मार्ग नक्की सापडतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा आठवडा प्रगतीचा संकेत देणारा आहे. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पना आणि मेहनतीचे कौतुक होऊ शकते. काही नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे पुढील काळात मोठा फायदा होईल. ऑफिसमध्ये जबाबदाऱ्या वाढू शकतात, पण तुमची समजूतदार वृत्ती आणि शांतपणे काम करण्याची पद्धत तुम्हाला यश मिळवून देईल. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक आणि आर्थिक लाभाचे संकेत आहेत. कला, संगीत, लेखन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ विशेष लाभदायक राहू शकतो. या आठवड्यात तुमची कल्पनाशक्ती आणि मेहनत तुमच्या प्रगतीचे मुख्य कारण ठरेल. आर्थिक जीवन. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा मध्यम राहू शकतो. उत्पन्न चांगले राहील, पण काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घर, आरोग्य किंवा प्रवासासाठी पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. जुन्या आर्थिक व्यवहारांमधून फायदा मिळू शकतो, मात्र कोणतीही मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य सल्ला घेणे आवश्यक आहे. या आठवड्यात बचतीवर अधिक लक्ष दिल्यास पुढील काळात आर्थिक स्थिरता टिकवता येईल. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण प्रेमळ आणि भावनिक राहील. कुटुंबातील सदस्य तुमच्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न करतील. काही जुन्या आठवणींना उजाळा मिळू शकते. घरातील एखाद्या शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. वडीलधाऱ्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद तुम्हाला मानसिक बळ देईल. काही वेळा भावनिक होऊन निर्णय घेणे टाळा. शांतपणे विचार करून घेतलेले निर्णय अधिक योग्य ठरतील. प्रेम आणि वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधांसाठी हा आठवडा खूप खास ठरू शकतो. जोडीदारासोबत भावनिक जवळीक वाढेल. मनातील भावना व्यक्त करण्यासाठी हा काळ अनुकूल आहे. अविवाहित व्यक्तींना नवीन प्रेमसंबंधाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. विवाहित व्यक्तींनी जोडीदाराला वेळ आणि समजूतदारपणा द्यावा. या आठवड्यात प्रेमामध्ये विश्वास, भावना आणि साथ या गोष्टी अधिक महत्त्वाच्या ठरतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा प्रेरणादायी राहील. अभ्यासात नवीन गोष्टी शिकण्याची उत्सुकता वाढेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांनी आत्मविश्वास टिकवून ठेवावा. काही वेळा मन विचलित होऊ शकते, पण योग्य वेळापत्रक तयार केल्यास चांगले परिणाम मिळतील. या आठवड्यात मेहनत आणि सातत्यामुळे प्रगती निश्चित दिसून येईल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिक गोष्टीकडे आकर्षण वाढेल. ध्यान, मंत्रजप किंवा धार्मिक कार्यात सहभागी झाल्याने मनाला शांतता मिळेल. तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाशी अधिक जोडले जाल. काही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला स्वतःच्या विचारांतून मिळू शकतात. या आठवड्यात सकारात्मक ऊर्जा आणि श्रद्धा तुम्हाला मानसिकदृष्ट्या मजबूत बनवतील. प्रवास. या आठवड्यात छोटा प्रवास होण्याची शक्यता आहे. हा प्रवास मानसिक बदल आणि आनंद देणारा ठरू शकतो. प्रवासादरम्यान नवीन अनुभव आणि काही महत्त्वाच्या ओळखी मिळू शकतात. वाहन चालवताना काळजी घ्या. प्रवासामुळे मन प्रसन्न राहील आणि दैनंदिन तणाव कमी होईल. उपाय. गुरुवारी भगवान विष्णूंची पूजा करा. ओय नमो नारायणाय मंत्राचा जप करा. गरजूंना पिवळ्या वस्तू किंवा अन्नदान करा. सकाळी पक्ष्यांना धान्य टाकणे शुभ ठरेल. एकूण मीन राशीसाठी हा आठवडा भावनांमध्ये स्थैर्य, नवीन आशा आणि आयुष्याकडे सकारात्मक नजरेने पाहण्याचा ठरणार आहे. या काळात काही अनपेक्षित घडामोडी तुमच्या विचारांमध्ये बदल घडवतील आणि पुढे जाण्याची नवी प्रेरणा देतील. करिअरमध्ये मेहनतीचे फळ हळूहळू मिळू लागेल, तर आर्थिक बाबतीत थोडे संयम आणि योग्य नियोजन आवश्यक राहील. कुटुंब आणि प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल आणि आपल्या माणसांची साथ मानसिक आधार देईल.
आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा तुमच्या मनाला शांतता आणि सकारात्मक ऊर्जा देणारा ठरेल. काही जुन्या चिंता दूर होऊन मन हलके वाटू शकते. हा आठवडा तुम्हाला सांगेल, मनात विश्वास आणि डोळ्यांत स्वप्न असेल तर परिस्थिती कितीही कठीण असली तरी मार्ग नक्की सापडतो. हा आठवडा भावनिक समाधान, सकारात्मक बदल आणि आत्मविश्वास वाढवणारा ठरणार आहे. काही गोष्टी अपेक्षेपेक्षा वेगळ्या घडतील, पण त्या पुढील काळात तुमच्या फायद्याच्या ठरतील. करिअरमध्ये मेहनतीचे चांगले परिणाम मिळतील. आर्थिक बाबतीत नियोजन आवश्यक राहील. प्रेम आणि कौटुंबिक जीवनात भावनिक जवळीक वाढेल. आध्यात्मिकदृष्ट्या हा आठवडा तुम्हाला मानसिक शांतता आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. एकंदरीत हा आठवडा तुम्हाला शिकवेल, जिथे विश्वास आणि सकारात्मकता असते तिथे मार्ग आपोआप तयार होतो. धन्यवाद.